नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन 11 to 20 11 ते 20. त्याच्या अगोदर मला भरपूर जणांनी ईमेल करून विचारलेलं की तुम्ही जे क्वेश्चन्स आन्सर जे दाखवत आहात ते कोणत्या एखाद्या सिम्युलेटरनी दाखवतात का? तर उत्तर आहे हो. हे सिम्युलेटर मी स्वतः डेव्हलप केलेले आहे आणि त्याचा ॲक्सेस मी तुम्हाला देणार आहे. पण आपली ही जी क्वेश्चन आन्सरची सिरीज जेव्हा संपणार आहे, संपूर्ण होणार त्यावेळी, आणि माझ्या या कोणत्याही व्हिडिओला तुम्ही जर 500 लाईक्स आणि 500 कमेंट केलात आणि कमेंटमध्ये मी लिहिलं एक्झाम सिम्युलेटर, तर मी तुम्हाला या सिस्टमचं ॲक्सेस देणार आहे. ही सिस्टम कशी असणार तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू देतो. हे अशा प्रकारे पोर्टल असणार आहे. इकडे तुमचं लॉग इन असणार आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इकडे क्वेश्चन सेटचा ऑप्शन येईल. ठीक आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या क्वेश्चन सेट हवा आहे, क्लाउड कन्सेप्ट, सिक्युरिटी, बिलिंग, असे जस्ट हे फक्त डेमोसाठी 3 आहेत, पण ॲक्च्युअली आपले जवळजवळ 10 सेट आहेत क्वेश्चन सेट, आणि प्रत्येक क्वेश्चन सेटमध्ये 40 प्रश्न उत्तरं आहेत. ठीक आहे, तर तुम्ही कोणताही तुम्हाला हवा असलेला टॉपिक तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आणि इकडे 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे, स्टार्ट प्रॅक्टिस मोड आणि स्टार्ट मॉक टेस्ट. जर तुम्हाला प्रॅक्टिस मोडमध्ये आणि मॉक टेस्टमध्ये फरक काय? प्रॅक्टिस मोडमध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर त्याचं एक्सप्लेनेशन मिळतं. मॉक टेस्टमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाम कशी असते त्या प्रकारे तुम्हाला लुक अँड फील मिळतो. उदाहरणार्थ समजा मी इकडे स्टार्ट प्रॅक्टिस मोड करायचे आहे आणि मला डिफिकल्टी, जर तुम्हाला इझी क्वेश्चन हवेत, मीडियम क्वेश्चन हवेत, हार्ड क्वेश्चन हवेत, त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला सर्व मिक्स क्वेश्चन हवेत तर काय करणार, तुम्ही ऑल सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं प्रॅक्टिस मोड की स्टार्ट मॉक टेस्ट. समजा मला प्रॅक्टिस मोडमध्ये जायचं आहे. ठीक आहे, इकडे नंबर ऑफ पेजेस असणार. उदाहरणार्थ आपल्या या टॉपिकमध्ये 2 पेजेस आहेत, तर पर पेजला 10 क्वेश्चन डिस्प्ले होणार. आणि इकडे क्वेश्चन असणार. समजा तुम्ही एखादं राईट रॉंग आन्सर देणार, त्याप्रमाणे कलर चेंज आहे. उदाहरणार्थ फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ प्रायमरी बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. याचा करेक्ट आन्सर आहे पे पर यूज प्राइसिंग. पण जर तुम्ही रॉंग आन्सर सिलेक्ट केलं, उदाहरणार्थ मी हा ऑप्शन सिलेक्ट करतो, तो 5 सेकंड्स होल्ड करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला करेक्ट आन्सर डिस्प्ले होणार. करेक्ट आन्सर डिस्प्ले कसा होणार, तर त्याचा बॅकग्राऊंड ग्रीनमध्ये असणार आणि तुम्ही जो सिलेक्ट केलेला आन्सर जर रॉंग असेल तर त्याचा बॅकग्राऊंड रेड होणार. त्याच्या खाली तुम्हाला एक्सप्लेनेशनसुद्धा मिळणार. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपल्या एका पेजवर 10 क्वेश्चन्स असणार. तुम्हाला नेक्स्ट पेजवर जायचं आहे तर तुम्ही नेक्स्ट पेजला क्लिक करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर हे क्वेश्चन आन्सर तुम्हाला PDF मध्ये हवे असतील तर तुम्ही काय करू शकता, एक्सपोर्ट करंट पेजला क्लिक करून तुम्ही तो PDF मध्ये सेव्ह करू शकता. आता ही PDF मध्ये स्टोअर झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही होम पेजला, समजा तुमचे होम पेजला येऊ शकता. तुम्ही होम पेजवर तुम्ही समजा तुमची प्रॅक्टिस झालेली आहे आणि तुम्हाला कॉन्फिडंट आहे, आता ठीक आहे मी माझी मॉक टेस्ट देऊ शकतो, तर तुम्ही टॉपिक सिलेक्ट करायचं आहे आणि स्टार्ट मॉक टेस्टला क्लिक करायचं आहे. तर मॉक टेस्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स तिकडे येणार आणि तुम्हाला 30 मिनिटचा कालावधी दिला जाणार. त्या 30 मिनिट्समध्ये तुम्हाला ही मॉक टेस्ट द्यायची आहे. ठीक आहे, आणि इकडे क्वेश्चन सेट असणार, जसं आपण प्रॅक्टिस टेस्टमध्ये बघितलेलं. लेवल असणार, कोणती असणार ती. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे रिव्ह्यू असणार आहे. तुम्ही पाहू शकता की 20 क्वेश्चनचा रिव्ह्यू आहे. तुम्ही एखादा सिलेक्ट करून नेक्स्ट क्लिक करू शकता. तुम्ही त्या करंट क्वेश्चनवर येणार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्व क्वेश्चन्स सबमिट अटेंड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट टेस्टला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सबमिट टेस्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिकडे रिपोर्ट समरी. तुम्ही किती करेक्ट आन्सर दिले, रॉंग 0 दिले आणि स्किप म्हणजे तुम्ही अटेंडच नाही केले. ठीक आहे, आणि पर्सेंटेज तुम्हाला इकडे दाखवणार. त्याच्यानंतर मराठीमधनं तुम्हाला डिटेल्स देणार की तुमचं अचूक उत्तरांची संख्या किती आहे, चुकीचे उत्तर किती आहेत आणि वगळलेले प्रश्न किती आहेत, आणि टक्केवारी दाखवणार. ठीक आहे, आता समजा हा तुम्हाला रिझल्ट तुम्हाला PDF मध्ये करायचा आहे, तर तुम्ही PDF मध्ये एक्सपोर्ट रिझल्ट PDF ला क्लिक करून तो PDF मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, हा तुमचा PDF मध्ये जाणार. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं, ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला करेक्ट आन्सर
दाखवणार. जर तुम्ही अटेंड करो किंवा चुकीचा आन्सर द्या तरी हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही सबमिट करणार त्या रिपोर्ट समरीमध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं करेक्ट आन्सर त्याचं एक्सप्लेनेशन दोन्ही लँग्वेजमध्ये इंग्लिश मराठीमध्ये तुम्हाला डिस्प्ले होईल. ठीक आहे. आणि समजा पुन्हा तुम्हाला ही टेस्ट पुन्हा घ्यायची तर काय करा, रिटेस्टला क्लिक करायचं. रिटेस्टला क्लिक केल्यानं पुन्हा तुम्ही या सिम्युलेटरवर येणार मॉक टेस्टच्या आणि तुम्ही पुन्हा ती एक्झाम देऊ शकणार. ही सिस्टम मी तुम्हाला या सिस्टमचा मी तुम्हाला ॲक्सेस देणार आहे, पण केव्हा, जेव्हा आपली ही क्वेश्चन आन्सर सिरीज कंप्लीट होईल आणि तुम्ही माझ्या या सिरीजच्या कोणत्या पण व्हिडिओला 500 लाईक्स आणि कमेंट करणार. कमेंटमध्ये तुम्हाला काय लिहायचे आहे, एक्झाम सिम्युलेटर, तर मी तुम्हाला ही या सिस्टमचा ॲक्सेस देईन. ठीक आहे. तर जाऊया आपण आपल्या क्वेश्चन आन्सरमध्ये. ठीक आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज इलॅस्टिसिटी हेल्प ऑर्गनायझेशन अचीव. इलॅस्टिसिटीमुळे आपल्या ऑर्गनायझेशनला काय मदत होते. पाहूया करेक्ट आन्सर. टेम्पररी कम्प्यूट एक्सपान्शन ड्युरिंग डिमांड स्पाइक. म्हणजेच काय, इलॅस्टिसिटी अलाव ऑर्गनायझेशन टू स्केल कम्प्यूट रिसोर्सेस ऑटोमॅटिकली वेन डिमांड इन्क्रीजेस. इलॅस्टिसिटीमुळे मागणी वाढल्यावर संस्थांना संगणक संसाधने आपोआप वाढवता येतात. मला मी सांगितलेलं की ई कॉमर्स पोर्टलचं एक्झाम्पल सांगितलं की जेव्हा तुम्ही दिवाळी किंवा न्यू इयर, ठीक आहे, किंवा असे जे ओकेशन असतात जिकडे तुमचे ऑनलाईन सेल वाढतात, ठीक आहे, त्यावेळी तर काय तुम्हाला जास्त रिसोर्स, जास्त सर्व्हरवर लोड येतो. ठीक आहे. मग त्या सर्व्हरवर लोड आणण्यासाठी AWS काय करतो, मल्टिपल सर्व्हर जनरेट करतो ॲज पर डिमांड किंवा लोड. आणि जेव्हा सीझन कंप्लीट होतो त्यावेळी काय होतं, त्या जे एक्स्ट्रा क्रिएट केलेले रिसोर्स किंवा सर्व्हर आहेत ते ऑटोमॅटिकली रिड्यूस होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच AWS सर्व्हिस प्रोव्हाइड DNS राउटिंग. DNS राउटिंग कोणती AWS सेवा प्रदान करते. करेक्ट आन्सर आहे Amazon Route 53. ठीक आहे. Amazon Route 53 इज अ स्केलेबल DNS अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट सर्व्हिस. Amazon Route 53 एक स्केलेबल DNS आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सेवा आहे. आणि जर तुम्हाला काहीच याच्यातलं माहीत नाही आहे, AWS काय आहे, DNS सर्व्हिस काय आहे, Route 53 काय आहे, तर मी आपल्या प्रत्येक क्वेश्चनच्या खाली आपल्या यूट्यूबची लिंक दिलेली आहे, जिकडे तुम्ही ह्या सर्व टॉपिक, सर्व कन्सेप्ट फ्रॉम स्क्रॅच आणि प्रॅक्टिकली पाहू शकता. जाऊया आपण पुढच्या प्रश्नांवर. विच बेनिफिट इज असोसिएट विथ कॅपिटल एक्सपेंडिचर रिडक्शन. ओके. तर करेक्ट आन्सर आहे लोअर अपफ्रंट कॉस्ट थ्रू पे ॲज यू गो. ठीक आहे. म्हणजेच काय, आपण जेवढे सर्व्हिसेस वापरणार AWSचे त्या सर्व्हिसेसच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. उदाहरण तुम्ही EC2चा सर्व्हर वापरतात आहे, ठीक आहे, आणि तो दिवसातनं तुम्ही 1 किंवा 2 तास वापरतात आहे, तर त्या 1-2 तासासाठीच तुम्हाला ते पेमेंट करावं लागणार AWSसाठी. पूर्ण दिवसाचं पेमेंट करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही जेवढं वापरणार तेवढं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. व्हॉट डज AWS हेल्प विथ स्केलेबिलिटी. ठीक आहे. AWS स्केलेबिलिटी कशी मदत करते. करेक्ट आन्सर आहे बाय प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस दॅट ऑटोमॅटिकली ॲडजस्ट कॅपॅसिटी. ठीक आहे. AWS सर्व्हिसेस लाईक ऑटो स्केलिंग ॲडजस्ट कॅपॅसिटी ऑटोमॅटिकली ॲज डिमांड चेंजेस. ठीक आहे. ऑटो स्केलिंग सारख्या AWS सेवा मागणी बदलतानुसार क्षमता आपोआप समायोजित केले. ओके. व्हॉट इज अ पर्पज ऑफ व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. एका व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडचा उद्देश काय आहे. करेक्ट आन्सर आहे प्रोव्हाइड आयसोलेटेड नेटवर्क रिसोर्सेस इन AWS. ठीक आहे. अ VPC प्रोव्हाइड लॉजिकली आयसोलेटेड नेटवर्क रिसोर्सेस विदिन द AWS क्लाउड. ओके. VPC AWS क्लाउडमध्ये तांत्रिकदृष्ट्या वेगळे नेटवर्क संसाधने प्रदान करते. उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादी जमीन घेतली, ठीक आहे, आणि जमीन घेतल्यानंतर त्या बाजूच्या जी तुम्ही जमीन घेतली त्या बाजूला सुद्धा जमीन आहे. मग तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं की कोणी आपल्या जमिनीवर अतिक्रमण करू नये म्हणून तुम्ही काय करता, वॉल करता किंवा कुंपण करता, बरोबर. तर ते कुंपण म्हणजेच आपल्या क्लाउडमधलं काय VPC आहे, जेणेकरून तुमच्या
आयसोलेटेड म्हणजे प्रायव्हेट नेटवर्कमध्ये कोणीही अनधिकृत एंट्री करू नये. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच AWS सर्व्हिस इज यूज टू ऑटोमेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडिंग. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडिंग स्वयंचलित करण्यासाठी कोणती AWS सेवा वापरली जाते? करेक्ट आन्सर आहे AWS क्लाउड फॉर्मेशन. AWS क्लाउड फॉर्मेशन automates the deployment of cloud resources using template. AWS क्लाउड फॉर्मेशन टेम्पलेटचा वापर करून क्लाउड संसाधने तैनात करणं स्वयंचलित करणं इझी होतं. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये क्लाउड फॉर्मेशनचा एक टॉपिक आहे, तो तुम्ही पाहू शकता, जेणे तुम्हाला कळेल की क्लाउड फॉर्मेशन काय आहे. कारण मी जर प्रत्येक टॉपिककडे एक्सप्लेन करायला गेलो तर आपला व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे. तर बेस्ट सोल्युशन आहे तुम्ही आपल्या यूट्यूबची फ्रॉम झिरो टू ॲडव्हान्स प्लेलिस्ट आहे, ही तुम्ही फॉलो करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डज रिजन विदिन AWS रिप्रेझेंट? करेक्ट आन्सर आहे अ सेट ऑफ अवेलेबिलिटी झोन इन जिओग्राफिक एरिया. अ रिजन इज अ जिओग्राफिक एरिया कंटेनिंग मल्टिपल अवेलेबिलिटी झोन. एक प्रदेश हा अनेक अवेलेबिलिटी झोन असलेला भौगोलिक क्षेत्राचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच बिझनेस बेनिफिट इज लिंक टू यूजिंग AWS मॅनेज सर्व्हिसेस. AWS व्यवस्थापित सेवांचा वापर करण्याशी कोणता व्यावसायिक फायदा संबंधित आहे? करेक्ट आन्सर आहे रेड्यूस ऑपरेशनल ओव्हरहेड अँड फास्टर इनोव्हेशन. यूजिंग मॅनेज सर्व्हिसेस रिड्यूस ऑपरेशनल ओव्हरहेड अँड हेल्प टीम फोकस ऑन इनोव्हेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच AWS सर्व्हिस इज बेस्ट सुटेड फॉर ॲनालिटिक्स ऑन लार्ज डेटा सेट. मोठ्या डेटा सेटवर विश्लेषण करण्यासाठी कोणती AWS सेवा सर्वोत्तम आहे? करेक्ट आन्सर आहे Amazon Redshift. Amazon Redshift is a data warehouse service optimized for large scale analytics. Amazon Redshift हा मोठ्या प्रमाणावर विश्लेषणासाठी ऑप्टिमाइज केलेला डेटा वेअरहाऊस सेवा आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ DevOps इन क्लाउड ॲडॉप्शन? ठीक आहे, क्लाउड DevOpsची काय व्हॅल्यू आहे, ठीक आहे, क्लाउड ॲडॉप्शनमध्ये? करेक्ट आन्सर आहे इट इम्प्रूव्ह कोलॅबरेशन अँड फास्टर रिलीजेस. DevOps improve collaboration and automation leading to faster and more reliable releases. DevOps सहकार्य आणि स्वयंचलन सुधारते, जे जलद आणि अधिक विश्वासार्ह आवृत्त्या तयार करते. आवृत्त्या म्हणजे वर्जनिंग. समजा उदाहरणार्थ तुमची एखादी 50 जणांची टीम आहे आणि 50 जणांच्या टीम हा प्रत्येकाला एक मॉड्यूल, समजा एखाद्याला अकाउंट मॉड्यूल दिलेला आहे, एखाद्याला एम्प्लॉई मॉड्यूल दिला आहे, एखाद्याला HR मॉड्यूल दिला आहे, पण सिस्टम एकच आहे. ठीक आहे, आणि हा प्रत्येक टीम आपापल्या त्या मॉड्यूलप्रमाणे त्याच्यावर काम करत असेल आणि जेव्हा ते त्यांचं कोड चेक इन करत असेल रिपॉझिटरीमध्ये विथ व्हॅलिडेशन, त्या वेळा ऑटोमॅटिकली सर्व्हरवर प्रोडक्शन किंवा टेस्टिंगवर डिप्लॉयमेंट झालं पाहिजे, मॅन्युअल डिप्लॉयमेंट न करता. तर काय होतं, तिकडे डेव्हऑप्सचं मेकॅनिझम वर्क होतं. तर हे होते आत्तापर्यंतचे आपले 11 ते 20 प्रश्न. पुढच्या सिरीजमध्ये आपण 21 ते 30 प्रश्न बघणार आहोत. आशा करतो तुम्हाला हे प्रश्न समजले असतील. समजल्यास, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.